आज आपण ज्या जगात जगतोय तिथे एका क्लिकवर अन्न मागवता येतं, एका कॉलवर कोणाशी बोलता येतं आणि एका मेसेजने हजारो किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो. पण कल्पना करा, एका युद्धामुळे संपूर्ण शहरं जमीनदोस्त झाली, लाखो लोक बेघर झालेत, उद्योगधंदे संपले, रेल्वे मार्ग उद्ध्वस्त झाले आणि देशाची अर्थव्यवस्था अक्षरशः कोसळली. या युद्धात एकूण किती खर्च आला होता माहिती? $10 ट्रिलियन, म्हणजे जवळपास 830 लाख कोटी रुपये. ही रक्कम इतकी प्रचंड आहे की अनेक देशांच्या अर्थव्यवस्था एकत्र केल्या तरी या आकड्यापर्यंत पोहोचणं कठीण आहे. हा पैसा खर्च झाला होता एका अशा युद्धात ज्याने संपूर्ण जग बदलून टाकलं, ज्याने लाखो नाहीतर कोट्यावधी लोकांचे जीव घेतले, ज्याने शहरं, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि माणुसकी सगळं काही उद्ध्वस्त केलं. आता प्रश्न असा आहे की हे युद्ध नक्की कोणतं होतं? पाहूया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. 1939 साल. जग अजून पहिल्या महायुद्धाच्या जखमांमधून पूर्णपणे सावरलंही नव्हतं, पण जर्मनीमध्ये ॲडॉल्फ हिटलरच्या लिडरशिपखाली एक नवीन शक्ती उभी राहत होती. वर्सायच्या तहामुळे झालेला अपमान, आर्थिक संकट आणि राष्ट्रवादाच्या लाटेवर स्वार होत हिटलरने संपूर्ण युरोप बदलण्याचं स्वप्न पाहायला सुरुवात केली आणि 1 सप्टेंबर 1939ला जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं. हा फक्त एका देशावरचा हल्ला नव्हता, हा जगाला खऱ्या अर्थाने नरकाच्या दिशेने ढकलणारा पहिला धक्का होता. काही दिवसातच ब्रिटन आणि फ्रान्स युद्धात उतरले आणि पुढच्या 6 वर्षात जगाचा जवळपास प्रत्येक कोपरा या संघर्षात ओढला गेला. आज आपण युद्धाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर बंदुका, टँक किंवा फायटर जेट्स येतात, पण युद्धाची खरी किंमत रणांगणावर मोजली जातच नाही. ती मोजली जाते उद्ध्वस्त झालेल्या घरांमध्ये, अनाथ झालेल्या मुलांमध्ये, उद्ध्वस्त उद्योगांमध्ये आणि कोसळलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये. दुसऱ्या महायुद्धाने नेमकं हेच केलं. युरोपमधली अनेक शहरं अक्षरशः नकाशावरून गायब झाली. जर्मनीची राजधानी बर्लिन, पोलंडमधलं वॉर्सा, जपानमधलं टोकियो आणि नंतर हिरोशिमा, नागासाकी, अनेक शहरांवर इतके बॉम्ब टाकले गेले की काही भागांमध्ये उभं राहिलेलं एकही बांधकाम त्यावेळी शिल्लक नव्हतं. इतिहासकार सांगतात की या युद्धाची एकूण किंमत आजच्या महागाईनुसार जवळपास $10 ट्रिलियन इतकी होते. हा आकडा समजून घेण्यासाठी एक ढोबळ कॅल्क्युलेशन केलं तरी जगातल्या अनेक मोठ्या कंपन्यांची एकत्रित किंमतसुद्धा यापेक्षा कमी आहे. पण युद्धात फक्त शस्त्रास्त्रांवर पैसा खर्च झाला नाही. लाखो टँक, हजारो युद्धनौका, प्रचंड एअरक्राफ्ट फ्लीट, लाखो सैनिकांचा पगार, इंधन, अन्न, वैद्यकीय सेवा आणि नंतर उद्ध्वस्त झालेल्या देशांची पुनर्बांधणी, या सगळ्याचा खर्च या आकड्यांमध्ये सामावलेला आहे. या युद्धात सर्वात जास्त खर्च करणाऱ्या देशांपैकी अमेरिका आघाडीवर होती. युद्धादरम्यान अमेरिकेने सुमारे $341 अब्ज खर्च केले. त्या काळासाठी ही रक्कम अविश्वसनीय होती. आजच्या मूल्यांमध्ये तिचं रूपांतर केलं तरी ती जवळपास 5.7 ट्रिलियन इतकी जास्त होते. अमेरिकेने हजारो बॉम्बर्स तयार केले, लाखो सैनिकांना ट्रेनिंग दिली, 2 महासागरांमध्ये एकाच वेळी युद्ध लढलं आणि मित्रराष्ट्रांना आर्थिक मदतही केली. युद्धानंतर अमेरिका महासत्ता म्हणून उदयाला आली, पण त्यासाठी अमेरिकेनेही मोठी किंमत मोजली होती. पण पैशांपेक्षा मोठा प्रश्न होता मानवी जीवांचा. या युद्धात 6 कोटींपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे. काही इतिहासकार हा आकडा 7 कोटींपर्यंत असला तरी सांगतात. सैनिक, नागरिक, महिला, लहान मुलं, म्हातारी माणसं, युद्धाने कुणालाही सोडलं नव्हतं. ज्यू लोकांच्या नरसंहाराने तर मानवतेलाच काळीमा फासली. नाझी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये लाखो लोकांना अमानुष पद्धतीने ठार मारण्यात आलं. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलेल्या अणुबॉम्बमुळे काही सेकंदात हजारो लोक जळून खाक झाले. अनेक जण पुढची अनेक वर्ष रेडिएशनमुळे मरत राहिले. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे युद्ध संपलं तरी त्याचे परिणाम संपले नाहीत. लाखो सैनिक मानसिक जखमा घेऊन घरी परतले. अनेक मुलांनी आईवडील गमावले. संपूर्ण देश कर्जाच्या ओझाखाली दबले गेले. युद्धानंतर युरोपला पुन्हा उभं राहण्यासाठी दशकांपेक्षा जास्त काळ लागला. आज आपण ज्या आधुनिक युरोपकडे पाहतो तो राखेतून उभा राहिलेला युरोप आहे. पण युद्धाचा खर्च फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही. आजच्या काळात युद्ध आणखी महाग झाली आहेत, कारण तंत्रज्ञान बदललं आहे. आज एक आधुनिक फायटर जेट बनवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स लागतात. एक मिसाईल डिफेन्स सिस्टीम हजारो कोटी रुपयांची असते. ड्रोन, सायबर वॉरफेअर, सॅटेलाईट नेटवर्क, स्टेल्थ टेक्नॉलॉजी आणि AI बेस्ड डिफेन्स सिस्टीम, या सगळ्यामुळे आधुनिक युद्धाचा खर्च आकाशाला भिडला आहे. म्हणूनच जेव्हा आज अमेरिका आणि इराणमधला तणाव वाढल्याच्या बातम्या येतात किंवा रशिया युक्रेन संघर्षासारखी युद्ध सुरू राहतात, तेव्हा जग चिंतेत पडतं. कारण युद्ध फक्त 2 देशांमध्ये मर्यादित राहत नाही. त्याचा परिणाम तेलाच्या किमतींपासून अन्नधान्याच्या दरांपर्यंत आणि शेअर बाजारापासून सामान्य नागरिकाच्या खिशापर्यंत सगळीकडे जाणवतो. युद्ध कुठेही सुरू झालं तरी त्याची किंमत संपूर्ण जग भरत असतं. पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की युद्ध जिंकून खरंच
कोण जिंकतं? एखादा देश नवीन प्रदेश जिंकतो, सत्ता वाढवतो, प्रभाव निर्माण करतो, पण लाखो कुटुंब आपली माणसं गमावतात, हजारो मुलं अनाथ होतात, शहरं उद्ध्वस्त होतात आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्या जखमांसोबत जगावं लागतं. म्हणूनच दुसऱ्या महायुद्धाची खरी किंमत $10 ट्रिलियन नव्हतीच, ती होती लाखो अपूर्ण स्वप्न, तुटलेली कुटुंब आणि हरवलेलं आयुष्य. आजवर ही सगळी शोकांतिका सांगणारी अनेक पुस्तकाने आपण सिनेमेही पाहिलेत आणि म्हणूनच आज जर कोणी विचारलं की इतिहासातली सर्वात महागडी गोष्ट कोणती, तर उत्तर एखादी इमारत, एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं स्पेस मिशन नसावं. उत्तर असावं युद्ध. कारण युद्धात खर्च होणारा पैसा परत मिळू शकतो, पण हरवलेले जीव, हरवलेले बालपण आणि उद्ध्वस्त झालेल्या पिढ्या कधीच परत मिळत नाहीत. हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला गावबत्ती.